इयत्ता दुसरीच्या पुस्तकामध्ये आपल्याला झेडपी प्रायमरी स्कूल म्हणून असं एक चित्र दिलंय आणि त्या चित्रावर आधारित खाली काही शब्द कार्ड दिलेत. ते शब्द कार्ड बघायचेत आणि काय करायचंय हे आपल्याला या चित्रातून पाहायचंय. बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड टॉक द युजिंग द गिवन वर्ड्स. चित्राचं ऑब्झर्वेशन करायचं म्हणजे चित्र पाहिजेत आणि त्या चित्राविषयी आपल्याला काहीतरी बोलायचंय. म्हणजे इंग्रजीतून आपल्याला काय करायचे, वाक्य तयार करायचे. बघा, अगोदर आपण काय करू, हे इंग्रजीचे शब्द वाचू. मी वाचते, त्याच्या मागे तुम्ही म्हणा. अशा प्रकारचे आम्ही काही शब्दाची कार्ड तयार करून घेतले. टीचर, ब्लॅकबोर्ड, परत बॉईज, स्कूल, गर्ल, अशा प्रकारचे काय केले तर शब्द कार्ड तयार केले तर. आणि इथं पण काही दिलेले पुस्तकामध्ये. आपण ते शब्द कार्ड काय करू, वाचूया. हा, स्कूल म्हणा माझ्या माग. स्कूल, टीचर, वेलकम, ट्री, गर्ल्स, बॉईज, डस्टबिन, ब्लॅकबोर्ड, स्लाइड, क्लास, स्विंग, ग्राउंड, स्टुडंट, स्कूल, फ्रेंड, स्कूल बॅग, गेट. अशा पद्धतीचे काय केले, शब्द कार्ड दिले तुमच्या पुस्तकामध्ये. आणि त्या शब्द कार्ड पासून काय करायचं, आपल्याला एक एक वाक्य तयार करायचंय. मग पहा, इथं एक वाक्य दिलंय बघा. आय लाईक माय स्कूल, माय स्कूल इज ग्रीन अँड क्लीन. अशा प्रकारचे मग एक आपलं वाक्य स्कूल आहे. स्कूल साठी एक वाक्य आमच्या मुलांनी असं तयार केलेत बघा. आय लव्ह माय स्कूल. परत आणखीन धिस इज माय स्कूल. अशा पद्धतीचे सुंदर वाक्य मुलांनी तयार केलेले आहेत. लुक ॲट द स्कूल. मग अशाच प्रकारचे वाक्य तुम्ही तुमच्या मुलांकडून तयार करू घेऊ शकता. त्याच्या त्या वाक्यामध्ये तुम्ही आणखीन वाक्य पण टाकू शकतात. आय लव्ह माय स्कूल, आय प्ले ग्राउंड, आय प्ले स्विंग, आय लव्ह माय फ्रेंड, आय लव्ह माय स्कूल बॅग, आय लव्ह धिस इज अ गेट. अशा प्रकारची वाक्य तुम्ही या शब्दापासून तयार करून घेतात. आणि खाली टीचरसाठी, फॉर द टीचरसाठी काही इन्फॉर्मेशन दिली. द प्रिपेअर फ्लॅश कार्ड अँड ऑफ द अबोव. म्हणजे फ्लॅश कार्ड तयार करून घ्या. डिस्ट्रीब्यूट ऑल फ्लॅश कार्ड फॉर टू द चिल्ड्रन. प्रत्येक मुलांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करा. इनकरेज द चिल्ड्रन टू मेक द लिस्ट अ सेंटेन्स युजिंग गिवन वर्ड्स. आणि प्रत्येकाकडून त्या फ्लॅश कार्ड पासून वाक्य तयार करून घ्या. त्यांच्याकडून तसं इनकरेज करून घ्या. अशा प्रकारची फ्लॅश कार्ड आम्ही तयार केलेली आहेत आणि आमच्या मुलांनी वाक्य सुद्धा तयार केलेले आहेत. थँक्यू.